सतीश भोसले उर्फ खोक्या. वाल्मिक करारानंतर रडारवर आलेला एक नवा गुंड. वाल्मिक सारखीच दहशत पसरवण्याचे आणि मारहाण करतानाचे त्याचे व्हिडिओ समोर आले. त्यामुळे भाजपा आमदार सुरेश धस अडचणीत आल्याची चर्चा झाली. सतीश भोसले हा भाजपचा पदाधिकारी असून आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता आहे. तो सध्या फरार आहे. आता त्याचे एका पाठोपाठ एक कारनामे समोर येत आहेत. वन विभाग आणि पोलिसांनी सतीश भोसलेच्या घराची झाडाझडती घेतली. या झडतीमध्ये पोलिसांच्या हाती अनेक धक्कादायक गोष्टी लागल्या आहेत. सतीश भोसलेच्या घरी वाळलेल्या जनावरांचे मांस आणि शिकारीसाठी लागणारे साहित्य आढळून आलं. त्यात सतीश भोसले हा सुरेश धस यांना मटण पुरवायचा असा आरोप ओबीसी नेते टी.पी. मुंडे यांनी केला आहे. त्यातच गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांनी सतीश भोसलेला धमकी दिल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे. हे सगळं प्रकरण नक्की काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी संकेत स्वागत करतो माहिती लय भारीमध्ये. खोक्या भोसलेनं शिरूर तालुक्यातल्या बावी गावचे रहिवासी दिलीप डाकणे आणि त्यांचा मुलगा महेश डाकणे यांना बेदम मारहाण केली. खोक्यानं हरणाची शिकार करण्यासाठी जाळं लावलं होतं. त्यात एक हरिण अडकलं. ते हरिण सोडवण्यासाठी डाकणे कुटुंब पुढे आलं. तेव्हा खोक्यानं डाकणे पितापुत्रांना बेदम मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये हे दोघी पितापुत्र जखमी झाले. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी खोक्याविरोधात कारवाई सुरू केली. खोक्या हा भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त युवा आघाडीचा प्रदेश उपाध्यक्ष आहे. त्यावर जवळपास 200 हरिण आणि काळविटांच्या शिकारीचा आरोप आहे. या संदर्भात वन विभागाच्या 12 कर्मचाऱ्यांनी शिरूर तालुक्यात 5 ठिकाणी पंचनामे केले. या 5ही ठिकाणी हरिणांचे शिकार झाल्याचा संशय आहे. यापैकी एका ठिकाणी मृत हरणाचे अवशेष देखील आढळले. पोलीस आणि वन विभागाने सतीश भोसले याच्या घरावरही छापे टाकले. वन विभागाचे 40 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून ही कारवाई केली. अधिकाऱ्यांनी खोक्याच्या घराची तपासणी केली असता घरात शिकारीसाठी वापरलं जाणारं बरंच साहित्य त्यांना आढळून आलं. खोक्या भोसलेच्या घरी वन्य प्राण्यांना पकडण्यासाठी वापरण्यात येणारे सापळे, धारदार शस्त्र, जाळी, वाघूर आणि इतर बरंच साहित्य आढळून आलं. अधिकाऱ्यांनी मोर आणि हरिणांच्या शिकारीसाठी वापरण्यात येणारं जाळं देखील जप्त केलंय. अधिकाऱ्यांना खोक्याच्या घरी एका प्राण्याचं वाळलेलं मांस देखील आढळून आलं. हे मांस एका महिन्यापूर्वीच असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. पण हे मांस नेमकं कोणत्या प्राण्याचं आहे हे अद्यापही कळलेलं नाही. ते मांस तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलं आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खोक्या याला हरिणांचं आणि मोरांचं मांस खाण्याचा नाद होता. माहितीनुसार त्यानं आत्तापर्यंत जवळपास 200 पेक्षा जास्त हरिणांची शिकार केली आहे. याशिवाय त्यानं डोंगरामध्ये वाघूर म्हणजेच पक्षी पकडण्याचं जाळ लावून कित्येक मोरांची पण शिकार केली आहे. गावकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की 4-5 वर्षापूर्वी शिरूरमध्ये हरिण, काळवीट, ससे आणि इतर प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. पण सध्या वन्य प्राण्यांची संख्या घटली आहे. खोक्यानं केलेल्या शिकारी यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. आता पशुपक्षी तसेच वन्यजीवांच्या शिकारीबाबत भारताचा कायदा काय सांगतो तर वन्यजीवन संरक्षण अधिनियम 2022 नुसार चितळ, रानडुक्कर, माकड, ससा, मोर यांसारख्या प्राण्यांची शिकार केली तर 3 वर्षापर्यंतची शिक्षा किंवा 25,000 रुपयांचा दंड होऊ शकतो. वन्य प्राण्यांच्या शिकारींचं हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यानंतर सतीश भोसलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा वापर करून धमकी दिल्याचं देखील समोर आलेलं आहे. लॉरेन्स बिश्नोई नावाच्या एका फेसबुक अकाउंटवरून ही धमकी देण्यात आली आहे. या धमकीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. बीड पोलिसांना माझी विनंती आहे की तिथले लोकप्रतिनिधी सुरेश धस यांचा समर्थक खोक्या याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी. मी त्याला शिक्षा देणार, पण तुम्ही त्याला लवकरात लवकर अटक करा. त्यानं आमचं दैवत असलेल्या काळवीट हरणाची शिकार करून त्याची तस्करी केली. तो माफीला पात्र नाही. तुम्ही लवकरात लवकर तुमचं काम करा, असं या व्हायरल पोस्टमध्ये म्हटलंय. लॉरेन्स हा राजस्थानच्या बिश्नोई समाजातला. गँगस्टर बिश्नोई सध्या साबरमतीच्या तुरुंगामध्ये कैद आहे. बिश्नोई समाज काळविटांना देव मानतो. काळवीट हत्या प्रकरणी लॉरेन्सनं अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसंच गेल्या वर्षी
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या झालेल्या हत्येची जबाबदारी पण लॉरेन्स बिश्नोईनं घेतली होती. आता या व्हायरल पोस्टमुळे सतीश भोसले प्रकरणातही लॉरेन्स बिश्नोईची एंट्री झाल्याचं बोललं जात आहे. पण अजून हे फेसबुक अकाउंटची सत्यता समोर आलेली नाही. त्यामुळे हे अकाउंट बनावट असल्याचा देखील संशय आहे. सतीश उर्फ खोक्या हा सध्या फरार आहे. तो पोलिसांना शरण जाण्यापूर्वीच लॉरेन्स त्याला ठोकतो की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी माहिती लय भारीच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.